राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला पण मिळालेला होता, आता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे सुरू करू त्या 8व्या हप्त्याला कधी वितरण होणार, 8व्या हप्त्याची महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे। राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर तुमचा प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर केला जाईल। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच झालेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। नमो शेतकरी योजनेच्या बद्दल एक महत्त्वपूर्ण घोषणा झाली असून आता त्या घोषणेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील आणण्यात आलेले आहेत। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे असलेले मुद्दे जाणून घेऊ। नमोच्या या योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आली असून आता नमोचा 8वा हप्ता देखील वितरित करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासाच मिळालेला आहे। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा खूप दिवसापासून तुम्ही करत होता, म्हणजेच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला मिळून 1.5 ते 2 महिने पूर्णपणे ओलांडून गेलेले आहे। पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील काय तुम्हाला आजपर्यंत मिळाला नाही। पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुमच्यासाठी खुशखबर देखील आली असून नमोच्या 8व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ दिलासादायक व्हिडिओ ठरू शकतो। आता जर तुमच्या पण डोक्यामध्ये प्रश्न असेल, तुमच्या पण डोक्यामध्ये पूर्णपणे चिंता असेल 8व्या हप्त्याची, तर तुमची चिंता पूर्णपणे मिटणार असून नमोच्या 8व्या हप्त्याची पूर्णपणे चिंता तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे मिटणार आणि तुमच्या डोक्यातील प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे दूर होतील। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल काही महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले असून यामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट देखील टाकण्यात आले असून तुम्हाला जर ती अपडेट पूर्णपणे बघायची आहे तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पण पूर्णपणे ऐकावा लागेल। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल काहीतरी मोठी घोषणा देखील झाली आली आहे। जर तुम्हाला पण ती मोठी आनंदाची घोषणा बघायची असेल तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा खूप दिवसापासून चालू आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळून पूर्णपणे 1 ते 1.5 महिना झाला, तर नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार याच प्रतीक्षेमध्ये शेतकरी पूर्णपणे 1.5 ते 2 महिन्यांनी घातलेला आहे। नमोचा 21वा हप्ता मिळाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील मिळणार होता, पण पूर्णपणे 1.5 ते 2 महिने पूर्णपणे ओलांडून गेले। पण आणखीन काय नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काय मिळाला नाही, तर नमोची योजना बंद झाली का असा प्रश्न देखील काही शेतकऱ्यांना होता। शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आणखीन सुद्धा आहे की नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही का, नमो शेतकरी योजना बंद पडली का, असा जर तुमचा पण प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देखील या ठिकाणी आलं आहे। तर नमो शेतकरी योजना ही योजना बंद पडली नाही, काय कारणास्तव यासाठी या ठिकाणी उशीर झाला होता। पण आता त्याच बाऱ्यामध्ये एक मोठी आनंदाची बातमी समोर देखील टाकण्यात आली असून आता तुम्ही पण चिंतेत असाल की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला कधी पडणार, ही चिंता तुमची पूर्णपणे मिटवणार हा व्हिडिओ। आणि तुमची नमोच्या 8व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा न मिटता पूर्णपणे अर्ध्या महाराष्ट्रातीच शेतकऱ्याची नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील मिटलेली आहे। काही महत्त्वपूर्ण जिल्हे देखील टाकण्यात आलेले आहे, ते महत्त्वपूर्ण जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासाच मिळणार असून त्यांच्या पण डोक्यातली चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, नमोचा 8व्या हप्त्यास उशीर का झाला आणि नमोची योजना बंद पडली का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी घुमत आहे। त्याचं उत्तर पूर्णपणे हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आता नमोची योजना काय बंद पडली नाही, तर नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, 8व्या हप्त्याला उशीर का झाला, 8वा हप्ता कधी मिळणार, 8व्या हप्त्याची एक तारीख कधी सांगण्यात आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा मिटलेली आहे, आता या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे प्रश्न दूर केले जाईल। नमोची योजनेचा हप्त्याला उशीर का झाला, तर त्याचं महत्त्वपूर्ण अपडेट असं आहे, काही कारणास्तव म्हणजे जसे की इलेक्शनच्या कारणास्तव आणखीन काही मोठे मोठे कारण देखील यासाठी असू शकतात, त्यामुळेच नमोचा 8वा हप्ता देखील लांबला होता। पण आता देखील अर्ध्या महाराष्ट्राला म्हणजेच काही जिल्ह्यांना या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आज टाकण्यात येणार आहे। आज उद्या या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही जिल्हे जाणून घेऊ, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता एक वेगळाच दिलासा मिळणार असून त्यांची देखील आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। तर
चला कोणत्या जिल्ह्यामध्ये आनंद होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आनंदी होणार. पण हा नमोचा 8वा हप्ता जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळत असेल तरच देखील मिळणार. म्हणजे आता जर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणं गरजेचे देखील सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ते देखील मिळणार नाही. त्यामुळे जर या ठिकाणी तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तरच तुम्हाला 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ते काही महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी आपल्यासमोर आलेले आहे, ते महत्त्वाचे जिल्हे आपण पूर्णपणे देखील ऐकणार आहोत. त्यामुळे ते काळजीपूर्वक नक्की ऐका. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी काही महत्त्वाचे जिल्हे सांगणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये आज उद्या अशा या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार, ते महत्त्वपूर्ण असलेले 13 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे बघूया. ज्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यास वितरणाला सुरुवात देखील झाली असून त्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. तर चला ते महत्त्वपूर्ण असलेले जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊ. नमो शेतकरी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये हे महत्त्वाचे देखील 13 जिल्हे असणार आहे. तर चला हे 13 महत्त्वाचे जिल्हे कसं काय असणार ते एकदा जाणून घेऊ. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज उद्या या 2 दिवसामध्ये मिळू शकतो, नसता तुम्हाला आणखीन देखील प्रतीक्षा करावी लागणार. तर चला सविस्तरपणे एक एक करून आपण ते महत्त्वाचे असलेले 13 जिल्हे जाणून घेऊ, जेणेकरून तुमच्या डोक्यातली चिंता देखील मिटून जाईल, तुमचा पण प्रश्न पूर्णपणे दूर केला जाईल. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटेल. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर त्या पूर्णपणे शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली समजून चला. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ ते जिल्हे. आता यामध्ये पहिल्या क्रमांकावर जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची अपडेट. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तर तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात आला असून तुम्हाला देखील आता आनंद होणार आहे. बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आली आहे. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण देखील ठरणार आहे, कारण की आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळणार. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात आला असून तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की आता धुळे जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील वाटप देखील करण्यात येणार असून आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे मिटलेली आहे. संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर आता तुमच्यासाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नावसुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर म्हणजेच तुम्हाला पण आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला देखील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुमच्यासाठी मोठी महत्त्वपूर्ण बातमी देखील टाकण्यात आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याची यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. तर चला समोरचा जिल्हा आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. समोरचा जिल्हा या ठिकाणी बीड जिल्हा.
जिल्हा. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, काळजी काय करू नका. जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आणि बीड जिल्ह्यातील असाल तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे जिल्हे कळले आहे. नमोचा 8वा हप्ता फक्त आता याच जिल्ह्यामध्ये वाटप होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला तेवढं नक्की कळवा. आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला सांग.